नगरसेवक असा असावा की तो कमीत कमी आम्ही फोन केल्यानंतर आमच्यासाठी यावा, आमचे जे काय अडचणी त्या दूर कराव्या. पाणी येत नाही, कधी लाईटचा प्रॉब्लेम राहतो, रस्ते किंवा काय रस्त्यात घाण वगैरे, या गोष्टी सगळ्या सरासरी व्यवस्थित करावा त्यांनी. आम्हाला काही इथं गाडीची चोरी होती, तोडफोड होती, तर ती काहीतरी सोय केली पाहिजे. कारण आम्हाला तर दर दिवस यावंच लागतं आणि आता आमच्या गाडीचे लॉक तोडले. 1500 रुपये रोज मिळवतो, तर तोच माल जर आमचा चोरीला गेला तर आम्हाला काय फायदा? सुविधा काही पुरवती नाही, रस्ते नाही, स्वच्छता नाही, जागजागी शौचालय पाहिजे. नमस्कार, मी वैष्णवी सांगळे. महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊ ठेपलेल्या आहेत. आपण वेगवेगळ्या प्रभागात जाऊन नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, नागरिकांना नेमका कसा नगरसेवक अपेक्षित आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 4 मध्ये. इथे आपण काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. प्रभाग क्रमांक 4 मध्ये काय समस्या आहेत? समस्या तर खूप जास्त नाही आहेत. पाण्याची समस्या आहे आणि इतर काही कचरा वगैरेचे प्रॉब्लेम असतात. फक्त आम्हाला नगरसेवक असा असावा की तो कमीत कमी आम्ही फोन केल्यानंतर आमच्यासाठी यावा, आमचे जे काय अडचणी त्या दूर कराव्या आणि आम्हाला त्रासदायक नसावा, बस एवढीच आमची इच्छा आहे. नमस्कार भाऊ, तुम्हाला नेमका कसा नगरसेवक अपेक्षित आहे प्रभाग क्रमांक 4 मध्ये? नगरसेवकाला जी लोकांची जी अडचणी असतात त्या तुरंत आणि वेळेवर जर त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या तर लोक त्यांचं काहीतरी बेनिफिट बघतील किंवा त्यांचा फायदा बघेल. बरोबर आहे का नाही? गरिबांच्या अडचणी ज्या काही प्रॉब्लेम असतील ते त्यांनी वेळेवर सॉल्व्ह केले, वेळेवर फोन केला, वेळेवर आले तर सगळ्या गोष्टी त्यांच्या बिचाऱ्यांच्या सगळ्यांच्या सॉल्व्ह होतील. तर असा तातडीने येणारा सगळ्या काय गोष्टी गरजा सगळ्या व्यवस्थित त्यांनी सगळ्यांच्या पुरवल्या पाहिजे, असा आम्हाला नगरसेवक हवाय. प्रभाग क्रमांक 4 मध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्या जाणवतात? पाण्याच्या आहेत, कचरा वगैरे, म्हणजे असं ज्या आहेत अडचणी, पाणी येत नाही, कधी लाईटचा प्रॉब्लेम राहतो, रस्ते किंवा काय रस्त्यात घाण वगैरे, या गोष्टी सगळ्या सरासरी व्यवस्थित करावा त्यांनी, व्यवस्थित हे करावं असं मला वाटतं. म्हणजे असं तरतरीत काम करणारा नगरसेवक आम्हाला व्यवस्थित पाहिजे. तर हे काही नागरिक आहेत. आपण आणखीन देखील काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत. आता आपण आणखीन एका नागरिकांसोबत जो आहे तो बोलणार आहोत. त्यांना नेमका कसा नगरसेवक अपेक्षित आहे आपण हे जाणून घेणार आहोत. भाऊ नमस्कार. प्रभाग क्रमांक 4 मध्ये तुम्हाला कशा प्रकारच्या अडचणी जाणवतात? प्रभाग क्रमांक रस्त्याच्या अडचणी मॅडम, पाण्याच्या अडचणी आहे. इथे जरा गुंडगिरी कमी झाली पाहिजे. आम्ही व्यापारी लोक आहे, भाजीपाल्याचे व्यापारी आम्हाला थोडं प्रोडक्शन पाहिजे. मार्केटमध्ये साफसफाई पाहिजे, कचरा गेला पाहिजे, साफसफाई झाली पाहिजे, तिथे पाण्याची सोय झाली पाहिजे मार्केटमध्ये. नगरसेवकाकडून नेमक्या काय अपेक्षा असतील मग? नगरसेवकून हेच अपेक्षा, साफसफाई, मार्केटमध्ये साफसफाई होणे गरजेचं आहे. मार्केटमध्ये थोडंसं व्यापाऱ्यांना, शेतकऱ्याला संरक्षण देणं पाहिजे. मार्केटमध्ये थोडी गुंडगिरी कमी झाली पाहिजे, हीच अपेक्षा, दुसरी काय आमच्याला अपेक्षा आहे. तर या प्रकारे जे नागरिक आहेत ते त्यांच्या समस्येच्या जे आहेत तक्रारी करताना दिसत आहे. आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये आणखीन देखील काही जे नागरिक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधूयात. आता आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत आहोत. इथे येणाऱ्या नागरिकांना नेमका काय त्रास होतो, त्यांना नेमक्या काय समस्या जाणवत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुम्हाला नेमका इथे कुठल्या प्रकारचा त्रास जाणवतो? आमची गाडी आहे, इथं ट्रॉफिक जास्त जाम होते, गाड्या काढायला अडचण भरपूर होते आणि स्पार्किंगला सोय नाही आहे, सोय करायला पाहिजे. त्याच्यानंतर संडास आणि मूत्री जास्त खराब असल्यामुळे लेडीज आणि पुरुषांना खूप त्रास होतो त्याचा. तर याचे इथले जे कोणी असतील सामाजिक कार्यकर्ता त्यांनी दखल घ्यावी. प्रभागाचा नगरसेवक नेमका कसा अपेक्षित आहे आता तुम्हाला? आता निवडणुका आहेत. काही नाही, आपल्या 4 लोकांमध्ये येऊन आपले कामं काय जे काही असेल सुख दुःख ते पाहावे, दुसरं काही नाही. जास्त करून तर मी ड्रायव्हर बोलतोय. आम्ही गाडी चाळीगाववरून आणतो इथं डेली सर्व्हिस. इथं कोणत्याच गाड्यावर ड्रायव्हरला काही सुविधा नाही. तिथं कोणी एंट्री पाणी कोणी देत नाही, म्हणजे सिस्टम नाही तशी एंट्री पाण्याची. आता ड्रायव्हर जो आपल्या जीवावर खेळून येऊ, गाडी लांब खेचून आणतो, तर त्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे ना, 2 पैशाचा काही तिचे मानपान दिलं पाहिजे काहीतरी. आम्हाला काही इथं गाडीची चोरी होती, तोडफोड होती, तर ती काहीतरी सोय केली पाहिजे. कारण आम्हाला तर दर दिवस यावंच लागतं आणि आता आमच्या गाडीचे लॉक तोडले. त्याच्यातून मालही नेत्या, काही वस्तू असल्या गाडीत, फोन वगैरे असलं ते काढून नेत्या. तर ठिकठिकाणी कॅमेरे पाहिजे. तर
आमची कंप्लेंट गेली तर त्याच्यावर त्यांनी काय ऍक्शन घेतलं पाहिजे. इथे चोर भामटे असतात, त्यांचं नाव जर सांगितलं तर ते चोर उलट आपल्याला दम देतात आणि पोलिसांत गेलं तर पोलीस काहीच करते नाही. इथे जर भांडणं झाले, कोणाच्या गाडीला काही लागलं तर येऊन इथलेच लोक शेतकऱ्याला मारत्या का जे भरेकरी येईल ना त्यांनाच दमदाटी करत्या. ती दमदाटी बंद झाली पाहिजे, कारण मग आम्हाला तर रोजच माल घ्यायला यायचंय, मग आमच्याशी असं कोणी वागलं नाही पाहिजे ना. ताई, तुम्ही काय सांगता? तेच गाड्यांत चोऱ्या वगैरे होतात. आम्ही समजा 2-4 हजाराचा माल घेतो, 1,000-500 रुपये रोज मिळवतो, तर तोच माल जर आमचा चोरीला गेला तर आम्हाला काय फायदा होणार? तर ते असं झालं नाही पाहिजे. ठिकठिकाणी कॅमेरे पाहिजे, स्वच्छतागृह पाहिजे स्त्रियांसाठी, कारण की स्वच्छतागृहांची पण स्त्रियांसाठी खूप अडचण येतं. जेंट्स आणि लेडीज एकाच याच्यामध्ये जातात, तर त्या पण सोयी सुविधा भेटल्या पाहिजे स्त्रियांसाठी, कारण की इथं तर रोज भरपूर स्त्रिया येतात माल घेण्यासाठी. आज स्त्रिया पण पुरुषांच्या बराबरीने खांद्याला खांदा लावून उभे आहेत, पण इथं आल्यावर त्यांच्यासाठी वेगळे स्वच्छतागृह पाहिजे का नाही, तर त्याची पण उपलब्धता नाही. तर आता आपण बघितलं कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्या आहे त्या अनेक समस्या महिलांना आणि पुरुषांना सहन कराव्या लागत आहेत. तो आप जो है यहाँ पे रहते हो, दिन भर यहाँ पे काम करते हो, आपको यहाँ किस तरह की समस्या है? वो जो समस्या है पेशाब करने जाने का और शौचालय का, ये बहुत बड़ी समस्या है. अब घर पे जाऊं 3-4 किलोमीटर, हमको पेशाब लगा 3-4 किलोमीटर जाऊं वहां पर पेशाब करने को, किधर जाना? बहुत बड़ी समस्या, थोड़ा नहीं, बहुत बड़ी समस्या है शौचालय का, पेशाब का. काय सांगाल? निवडणुका जवळ आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या. सर्वच राजकीय पक्षांनी जी आहे ती निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसलेली आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसा मतदार हवा आहे? इलेक्शन चालू व्हायच्या अगोदर फक्त सगळेजण येतात, वोट मागतात आणि बाकी 5 वर्ष गायब होतात आणि सुविधा काही पुरवती नाही. रस्ते नाही, स्वच्छता नाही, जागजागी शौचालय पाहिजे. कुठं असं लेडीजला काही प्रॉब्लेम येतात ते नाही, सुविधा करायला पाहिजे. तुम्हाला मग आणखीन काय अपेक्षा आहेत की भावी नगरसेवक जो कोणी इथे निवडून येईल त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? एवढीच अपेक्षा आहे का त्यांनी त्यांचा प्रभाग स्वच्छ ठेवावा आणि पब्लिक कडे थोडं लक्ष द्यावे. तर या प्रकारे आपण बघितलं नागरिक सफाई सुरक्षितता या मुद्द्यावर प्रभाग क्रमांक 4 मध्ये बोलत आहे. कॅमेरामन आकाश भालेराव सह प्रतिनिधी वैष्णवी सांगळे, नाशिक.